मद्यप्रेमींकरिता सध्याचं पावसाळी वातावरण हे सुहाना मौसम ठरत असतं, पण भर पावसात शायरी आणि शबाबचा शौक असणाऱ्यांना आता नशेचे नाही तर निराशेचे घोट घ्यावे लागणार आहेत। बघूया। सध्याच्या पावसाळी हवेतल्या या कुंद वातावरणात शराब आणि शायरीच्या प्रेमात असणाऱ्यांना बसण्याचा मोह झाला नाही तरच नवल। पण या सगळ्या शराबी शायरांची नशा खाडकन उतरवणारी बातमी आली आहे। या बेवफा जगात फक्त बाटलीच आपल्याला तारू शकते असं ज्यांना वाटायचं त्यांच्यासाठी आता तीच बाटली बेवफा झाली आहे। विदेशी दारूवर आता सरकारनं तब्बल 4.5 पट उत्पादन शुल्क लावलंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मद्याच्या उत्पादन शुल्कात 1.5% वाढ करण्याचा निर्णय झाला। दारूच्या उत्पादन शुल्कासोबतच हॉटेल आणि रेस्टॉरंट मधल्या विदेशी मद्य विक्रीवरही 10 ते 15% अतिरिक्त शुल्क लावलं जाणार आहे। हे जे दारूचे रेट वाढून राहिले आहे हे का राजस्व सरकारला काय कमी पडून राहिलं की लाडकी बहीण योजना काढली म्हणून दारूचे रेट वाढवून राहिले। पण दारूचे रेट तुम्ही इंग्लिशचे वाढवा हो, देशीचे कशाला वाढवून राहिले? आम्ही गरीब लोक तर देशीच पितोय ना। दारू महागल्यानं तळीरामांच्या खिशाला फटका बसणार हे तर खरं, पण यामुळे सरकारचा खिसा मात्र मजबूत होतोय। राज्याच्या महसुलात या निर्णयामुळे 14,000 कोटींची भर पडते आहे। सध्या राज्याच्या तिजोरीतून लाडक्या बहिणींकडे दरमहा पैशाचा ओघ वाहतोय। तिजोरीतली ही तूट वेगवेगळ्या मार्गांनी भरूनही काढली जाते। एकीकडे लाडक्या बहिणींचे हे दरमहा लाड सुरू असताना दुसरीकडे मात्र राज्यातल्या भावांचे बसण्याचे बेसिक वांदे झालेत। प्रोत्साहनपर अनुदान म्हणून तुम्ही 1500 रुपये देत आहात, ते मान्य आहे, ते चांगलीच गोष्ट आहे। कुठल्याही आर्थिक वंचित महिला कुठली असेल ती त्याच्यात प्रश्न सुटून जाईल तिचा। पण तोच जर त्याच घरातील एक कुटुंब पुरुष सदस्य जर दारूने व्यसनाधीन असेल तर तो त्या पैशाचा गैरउपयोग का करणार नाही? म्हणजे इकडून एका पाकिटातून तुम्ही पैसे द्यायचे 1,500 आणि तिकडून ते 1,500 प्लस त्याच्या खिशातले 1,000 काढून 2,500 परत तुम्ही घेणार काढून। ह्याचा अर्थ काय म्हणायचा? म्हणजे एक चांगलं वळण समाजाला लावा लागलाय की लेडीजना परत त्याच संकटात टाका लागलाय? हे एक तुम्ही महत्वाचं मला कळालं पाहिजे। 180 मिलीलीटर मद्याची किरकोळ विक्रीची किंमत वाढली आहे। देशी मद्य 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीचं विदेशी मद्य 205 रुपये, तर विदेशी मद्याच्या प्रीमियम ब्रँडची किंमत ही 360 रुपये इतकी झाली आहे। दुनिया की कोई महंगाई हमारे शौक छुड़ा नहीं सकती असं म्हणणाऱ्यांना खिशाची ही झळ न परवडेल तेच उत्तम। मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई।